नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजचा दिवस हा एक महापवित्र आणि अत्यंत दुर्मिळ योग घेऊन आला आहे। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि जेव्हा ही तिथी येते तेव्हा ती आपल्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी दूर करण्याची एक सुवर्ण संधी घेऊन येते। तुम्ही कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहात। पैसा येतो पण टिकत नाही। तुमची कोणतीही मोठी इच्छा आहे जी पूर्ण होत नाहीये। मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आयुष्यात कितीही मेहनत घेतली तरी आर्थिक प्रगती होत नसेल तर मनात निराशा येतेच। कर्जाचा डोंगर वाढत असेल तर रात्रीची झोप उडते। आणि गरिबीचा शिक्का नको असतानाही कायम सोबत राहत असेल तर जगायची उमेद कमी होते। पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात अगदी स्वयंपाकघरातील एका साध्या वस्तूमध्ये या मोठ्या समस्यांवर मात करण्याची प्रचंड दैवी शक्ती दडलेली आहे। ती वस्तू म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरात असलेली मसूर डाळ। आज संकष्टी चतुर्थीच्या या महापर्वावर मसूर डाळीचा एक जबरदस्त प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातून गरिबी कायमची संपवेल, कर्ज मिटवून टाकेल आणि पैशांचे सर्व मार्ग मोकळे करेल। हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि नियमानुसार केल्यास तुमची कोणतीही कितीही कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल। हा उपाय कसा करायचा ते आता अगदी स्टेप बाय स्टेप नीट समजून घ्या। वेळ आणि तयारी। हा उपाय तुम्हाला आज सायंकाळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यानंतर करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला फक्त एक छोटी वाटी स्वच्छ मसूर डाळ घ्यायची आहे। डाळ कुठेही तुटलेली नसावी। यासोबत तुम्हाला शुद्ध पाण्याचे एक भांडे आणि एक लाल रंगाचा कपडा लागेल। संकल्प आणि मंत्र। आंघोळ करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या घरातील पूजास्थानी बसा। मसूर डाळ आपल्या हातात घ्या आणि मनातल्या मनात बाप्पाचं, भगवान गणेशाचं स्मरण करा। तुमचा जो काही हेतू आहे, कर्जमुक्ती, धनप्राप्ती किंवा कोणतीही इच्छा, तो हेतू मनात 3 वेळा स्पष्टपणे सांगा। आता लाल रंगाच्या कपड्यावर ही मसूर डाळ ठेवा। त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि बाप्पाचा हा महामंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणा। गणपते नमः। अर्पण करण्याची पद्धत। आता ही बांधलेली मसूर डाळीची पोटली घेऊन घराबाहेर पडा। हा उपाय करण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा म्हणजे पिंपळाचे झाड, पिंपळ वृक्ष। जर पिंपळ नसेल तर जवळच्या कोणत्याही गणेश मंदिरात किंवा कोणत्याही पुराण जुने मंदिरात जा। मंदिरात किंवा झाडाजवळ गेल्यावर तुमची पोटली तिथे खाली ठेवा। तुमच्या मनातली कर्जमुक्तीची आणि धनप्राप्तीची इच्छा पुन्हा एकदा शांतपणे आणि अत्यंत नम्रपणे गणपती बाप्पाला सांगा। बाप्पाकडे प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातील गरिबी, अडथळे आणि कर्ज तू त्वरित दूर कर आणि माझ्या घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे कर। सर्वात महत्त्वाची सूचना, डाळ ठेवून झाल्यावर तुम्हाला मागे वळून पाहायचे नाहीये। शांतपणे, कोणाशीही न बोलता घरी परत यायचे आहे। हा उपाय गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका। आता तुम्हाला वाटेल की फक्त मसूर डाळ का? मित्रांनो, यामागे एक मोठे ज्योतिषीय कारण आहे। मसूर डाळ ही मंगळ ग्रहाशी संबंधित आहे। मंगळ हा ऊर्जा, शौर्य आणि विशेषतः कर्जमुक्तीचा कारक मानला जातो। आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे, जो गणेशाला समर्पित आहे। गणेश हा सर्व संकटे दूर करणारा देव आहे। जेव्हा तुम्ही मंगळाची कारक असलेली मसूर डाळ गणपतीच्या दिवशी अर्पण करता, तेव्हा गणेशाची कृपा आणि मंगळाची शक्ती एकत्र येते। यामुळे तुमच्या आयुष्यातून कर्जाचे आणि अडथळ्यांचे डोंगर त्वरित दूर होतात। हा उपाय म्हणजे गरिबीवरचा एक असा अचूक वार आहे, जो तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि समृद्धी घेऊन येतो। एकदा का तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला की काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवायला लागेल। तुमच्याकडे पैसा येण्याचे नवे मार्ग आपोआप उघडतील। तुमचे अडकलेले पैसे परत मिळू लागतील। तुमचे कर्ज फिटत जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती गणपती बाप्पाच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल, म्हणून आजचा हा सुवर्ण योग अजिबात गमावू नका. आजच हा मसूर डाळीचा उपाय करा आणि तुमच्या जीवनात पैसा आणि सुखसमृद्धी आकर्षित करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वात मोठ्या इच्छेबद्दल खाली कमेंटमध्ये लिहा. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.